सविस्तर महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले प्रकल्प इतर राज्यात पळवून नेण्याचं सत्र सुरू झालंय की काय अशा प्रकारचा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। कारण फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याचं उघडकीस आल्याच्या बातम्यांना काही तास होत नाहीत, तोच आता बल्क ड्रग पार्कचा प्रकल्प सुद्धा पळवल्याचा आरोप शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केलाय। त्यामुळे राज्यातून आता प्रकल्पांची पळवापळवी सुरू झाली आहे की काय अशा प्रकारची चर्चा रंगते। आणखीन किती प्रकल्प महाराष्ट्रातून पळवले जाणार असा प्रश्न सुद्धा विरोधकांनी उपस्थित केलाय। रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे हे प्रकल्प इतर राज्यात गेले तर औद्योगिक प्रगतीत अद्यापही अग्रेसर असलेला महाराष्ट्र पिछाडीवर पडेल अशी भीती व्यक्त केली जाते। एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस मध्ये नीती आयोगाच्या रँकिंग मध्ये आपलं 2 नंबर आलेला आहे महाराष्ट्राचा। हे एवढं सगळं असताना मग आपण जो प्रस्ताव दिलेला बल्क ड्रग पार्कचा हा देखील आपल्या हातातून निघून जातो। तर हे नवीन जी काही व्यवस्था आहे याला सरकार मानत नाही कारण ही घटना बाहेर आहे, पण ही व्यवस्थेने बरोबर ते पळवून लावलेलं नाही। या बाबतीमध्ये बघा आता आम्हाला 2च महिने झालेले आहेत। यापूर्वी कुठलं सरकार होतं तुम्हाला माहित आहे, त्याची मानसिकता काय होती ते आपल्याला माहित आहे। मी त्या सरकारमध्ये होतो, परंतु निर्णय घेणारे कोण होते हे माहित आहे, परंतु त्यामुळे मला त्याच्यात जायचं नाही। याला जबाबदार कोण आहे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे। आम्हाला 1.5-2 महिनेच झालेत। आता 1.5-2 महिन्यामध्ये आम्ही आल्या त्या फॉक्स त्यांना पत्र लिहिलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाशी बोललो। आमचा प्रयत्न आपल्याला एकच सांगतो, आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही। कोणी राजकारण केलं तर त्यांचेच मुखवटे फाटतील, कारण याला जबाबदार तेच आहेत। तिकडे बल्क ड्रग पार्क प्रकल्प नेमका काय आहे आणि तो सुद्धा का गेला आपण नजर टाकूयात। केंद्र सरकार देशातल्या काही ठिकाणी बल्क ड्रग पार्क प्रकल्प उभारणार आहे। राज्य सरकारकडून रोहा आणि मुरुडमध्ये अशा काही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत आणि 5000 एकर जागेची निश्चिती करून हा प्रकल्प इथे उभारला जाणार। मुरुड आणि रोह्यातल्या 17 गावांच्या जमिनीवर हा प्रकल्प असणार आहे। कोणत्याही गावाचं स्थलांतर न करण्याचा निर्धार स्थानिकांनी केला आहे। स्थलांतर न करता प्रकल्प साकारणार असं व्यवस्थापनाच्या वतीने सरकारच्या वतीने सुद्धा ठरवण्यात आलं आणि नियोजन सुरू झालं। पण प्रकल्प साकारणार आहे तो 30,000 कोटींचा आहे। त्यासाठीची जी गुंतवणूक आहे ती इतकी प्रचंड आहे, यातून 75,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। पण हा प्रकल्प सुद्धा आता महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यात जमा आहे। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातून कोणकोणत्या कंपन्या अशाच प्रकारे बाहेर गेल्या आपण एक नजर टाकूयात। IFSC म्हणजे इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर हे आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र BKCतून गुजरातला नेण्यात आलं। केंद्रीय कामगार कल्याण कार्यालय नागपुरातून दिल्लीला गेलं। मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं ऑफिस हे मुंबईमधून गुजरातला गेलं। एअर इंडियाचं ऑफिस मुंबईतून दिल्लीला नेण्यात आलं। जहाज तोडणी उद्योग मुंबईतून गुजरातला गेला। ट्रेडमार्क पेटंट कार्यालय हे मुंबईतून दिल्लीला नेण्यात आलं। नॅशनल मरीन पोलीस अकादमी ही मुंबईहून गुजरातच्या द्वारका इथे हलवण्यात आली। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानं राज्याच्या राजकारणाला एक नवीन विषय मिळालाय आणि त्यामुळे ही आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। शिंदे फडणवीसांच्या सरकारवर टीका करण्याची एक ऐती संधी विरोधकांना मिळाली। आत्ताचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक पत्रकार परिषद घेत खापर आमच्यावर फोडू नका असं म्हटलं। तर फॉक्सकॉनकडून मोठा प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबद्दलची माहिती दिली। आपण मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी याबद्दल बातचीत केल्याचंही त्यांनी सांगितलं। वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानं खापर आमच्यावर फोडू नका, सगळं जे वाईट होतंय ते आमच्यामुळे आणि चांगलं होतंय ते तुमच्यामुळे असं नसतं असं उदय सामंत यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं सरकार येऊन फक्त 2 महिने झालेत, मात्र मागच्या 7 महिन्यातील महाराष्ट्र सरकारच्या धोरणामुळे हे अपयश आल्याचं उदय सामंत यांचं म्हणणं आहे। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून 6 महिने हे जे आमच्यावर टीका करतात त्यांच्या हातामध्ये होते। मग या 6 महिन्यामध्ये काय काय करायचं होतं
तर मी एक क्रमवारी तारखेनुसार मी आपल्याला सांगतो. एक जागा निश्चिती करायची होती. त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीच्या राज्यांमध्ये इलेक्ट्रिसिटी आम्हाला जे कमी दरानं देत आहेत ती आम्हाला द्यावी. तिसरी त्यांची मागणी होती की जागा ही 99 वर्षाच्या करारानं द्यावी. त्याच्यानंतर अन्य राज्यांमधले जे इन्सेंटिव्ह पॅकेज आहेत त्याच्यामध्ये आम्हाला उजवं पॅकेज द्यावं. अशा पद्धतीच्या मागण्या ते सातत्यानं आपल्याकडे करत होते. अजूनही हाय पॉवर कमिटीची मिटिंग झाली नाही. जोपर्यंत हाय पॉवर कमिटीची मिटिंग होत नाही, त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह पॅकेज जाहीर होत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की इंडस्ट्रियलिस्ट त्या सरकारवर किंवा त्या राज्यात आपला प्रोजेक्ट होणार आहे ह्याच्यावर विश्वास ठेवत नाही. मग जे कालपर्यंत सांगितलं जातंय की आम्ही पॅकेज दिलेलं होतं, मग पॅकेज जर दिलेलं होतं तर त्याची हाय पॉवर कमिटीची मिटिंग देखील व्हायला पाहिजे होती. ती हाय पॉवर कमिटीची मिटिंग झाली नाही. ती हाय पॉवर कमिटीची मिटिंग 15/7/2022 झाली. 15/7/2022 हाय पॉवर कमिटीची मिटिंग झाली. राजकारणासाठी राजकारण कोणी करू नये. हा प्रकल्प गेला याच्याबद्दलचं दुःख नक्कीच आम्हाला आहे, परंतु चांगलं झालं तर ते आमच्यामुळे झालं आणि वाईट झालं तर ते शिंदे फडणवीस सरकारमुळे झालं. ही जी काही राजकारणाची प्रवृत्ती विरोधकांची वाढत चाललेली आहे ही काही योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की हा प्रोजेक्ट जरी तिथं गेलेला असला तर एवढाच प्रोजेक्ट किंबहुना याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट हा महाराष्ट्राला लवकरात लवकर दिला जाईल. महाराष्ट्रातली युवा पिढी बेरोजगार राहणार नाही याची जबाबदारी केंद्र शासनाची देखील आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्यासाठी त्यांनी निरोप दिला की कुठच्याही परिस्थितीमध्ये मोठ्यातला मोठा प्रोजेक्ट हा महाराष्ट्रासाठी दिला जाईल. आणि त्यासाठी देखील आम्ही 8 ते 15 दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा विभाग हा पंतप्रधान मोदी साहेबांची भेट घेणार आहे. आणि त्यांनी एकदा आश्वस्त केल्यानंतर महाराष्ट्रातल्या युवा पिढीला नक्की माहिती आहे की दिलेला शब्द पंतप्रधान मोदी साहेब पाळतात. तिकडे फॉक्सकॉनवरून सध्या महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरू आहे आणि या प्रकल्पावरून शिंदे फडणवीस सरकारला शिवसेनेनं थेट लक्ष केलं आहे. फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर का गेला असा प्रश्न सेनेनं विचारलाय. तर जेव्हा प्रकल्प गुजरातला नेला तेव्हा सीएम गणेशोत्सवात व्यस्त होते असंही ठाकरे यांचं म्हणणं आहे. गद्दारांनी सरकार पाडल्यानं प्रकल्प गेला असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. जितके हारने वाले को खोके सरकार कहते असं म्हणत त्यांनी शिंदे समर्थकांवर निशाणा साधला. अजून देखील खुलासा ह्या सरकारकडून कुठून आला नाहीये किंवा ह्या व्यवस्थेकडून कुठून आला नाहीये की नक्की का असं झालं की जो प्लांट, जो मोठा प्रोजेक्ट 1 लाख नोकऱ्या देणारा, रोजगार उपलब्ध करून देणारा महाराष्ट्रात, हा इतर राज्यामध्ये केला जो पूर्णपणे आपल्या राज्यात यायला तयार होता. कुठेही खुलासा न होता आरोप सुरू झालेले आहेत, प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. मग ह्याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट आणू, असं करू तसं करू, पण खरं उत्तर अजूनही कुठेही आलेलं नाही. तिकडे फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला वळवण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आक्रमक झाली. यावरून पुण्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या संदर्भात फोनवरून चर्चा झाल्याच्या मुद्द्यावरूनही सुप्रिया सुळे यांनी टीका केली. मी एकनाथ शिंदे यांना विनंती करते की अजित पवार यांना मुख्यमंत्री करा, त्यानंतर आम्ही तुम्हाला मोठं पद देऊ असा मिश्किल टोला सुप्रियाताईंनी एकनाथ शिंदे यांना लगावला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यात शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन सुद्धा करण्यात आलं. मी मगाशी तेच म्हणाले की माननीय एकनाथ शिंदेंना मी विनंती करते की तुम्ही दादाला आता मुख्यमंत्री करा, आम्ही तुम्हाला खूप मोठी पोस्ट देऊ. मुख्यमंत्रीपेक्षा दुसरी देशात खूप पोस्ट आहे, त्याच्यात काय. ऑफर पे ऑफर. वळूयात पुढच्या बातमीकडे. फॉक्सकॉनच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलंय, पण फॉक्सकॉनसाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेचा रिफायनरीला विरोध का असा थेट प्रश्न सत्ताधाऱ्यांनी केलाय. विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे असं उद्योगमंत्र्यांचं म्हणणं आहे. फॉक्सकॉनसाठी आग्रह, रिफायनरीला विरोध का? विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर सत्ताधाऱ्यांचं बोट. रिफायनरीच्या मुद्द्यावर भाजपचा निशाणा. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानं महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी रान उठवलंय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. विरोधकांच्या आरोपांवर आता सत्ताधाऱ्यांनीही बारसू धोपेश्वर रिफायनरीचा मुद्दा उपस्थित केलाय.
फॉक्सकॉन प्रकल्पासाठी एवढे आग्रही आहात, मग रिफायनरीला शिवसेनेचा विरोध का, असा सवाल उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केलाय. आज महाराष्ट्रामध्ये अजून एक प्रकल्प येतोय, तो म्हणजे रिफायनरीचा प्रकल्प येतोय. ठीक आहे, हा 1.25 लाख करोडचा हा प्रकल्प होता, परंतु 3.5 लाख कोटीचा प्रकल्प हा कोकणामध्ये येऊ घातलेला आहे. मला सगळ्याच पक्षांना एक विनंती करायची आहे, एका प्रकल्पासाठी एक भूमिका आणि दुसऱ्या प्रकल्पासाठी दुसरी भूमिका, अशी भूमिका युवा पिढीच्या समोर कोणी नेऊ नये. उद्योग मंत्री उदय सामंतांच्या या टीकेला शिवसेनेनं तिखट प्रतिक्रिया दिली आहे. जिथे महाराष्ट्राला नको असतील किंवा महाराष्ट्राला जे काही थोडे दुखवणारे प्रस्ताव असतील ते हट्टाने पुढे आणायचे, पण महाराष्ट्राला हवेत हक्काचे प्रस्ताव आहेत ते इथून पळवून न्यायचे, हेच या सरकारचं धोरण आहे का? आणि म्हणून नाणार आणि बारसूबद्दल देखील आमचं मत स्पष्ट आहे की स्थानिकांना जे मान्य असेल तिकडच्या भूमिपुत्रांना त्यांच्यासोबत आम्ही उभे राहू. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातच राहायला हवा होता, पण जो रिफायनरी सारखा प्रकल्प महाराष्ट्रात होऊ घातलाय त्याबाबतही लोकप्रतिनिधींनी आपली धोरणं निश्चित करायला हवीत. अन्यथा एक दिवस फॉक्सकॉन सारखा रिफायनरी प्रकल्पही महाराष्ट्रातून बाहेर जाईल यात शंका नाही. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावर शिंदे गटाची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत दसरा मेळाव्याच्या आयोजनाबद्दल चर्चा निश्चित झाली. शिवाजी पार्कवरतीच हा दसरा मेळावा होणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांकडून कळतं. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आता दुसऱ्या पर्यायी मैदानाची चाचपणी सुरू आहे. पाहुयात, शिवाजी पार्कवर यंदा विचारांचं सोनं नेमकं लुटणार तरी कोण? शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच. मंगळवारच्या बैठकीत मंथन. आता मूळ शिवसेनेचं काय? शिवाजी पार्क व्यतिरिक्त अन्य पर्याय? यंदा शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? दसऱ्याला विचारांचं सोनं नेमकं कोण लुटणार? दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरून सध्या एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष शिगेला पोहोचलाय. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेनं अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकरांनी महापालिकेकडे अर्ज केला. सध्या महापालिकेकडे दोन्ही अर्ज प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिंदे गटाची एक बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी दसरा मेळाव्याच्या तयारीसह इतर विषयांबाबत चर्चा केली. शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे झाला पाहिजे याबाबत सकारात्मक निर्णय होईल, त्यामुळे जे काय होईल ते नियमानुसार होईल असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा नेमका कुठे होणार याचे एक प्रकारे संकेतच दिलेत. बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लुटायला लोक येत होते. आम्ही त्यांचीच भूमिका आणि बाळासाहेबांच्या विचारा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न जो आहे हा, त्यामुळे सगळ्यांची अपेक्षा आहे, आग्रह आहे की दसरा मेळावा झाला पाहिजे. त्यावर देखील चर्चा झाली आहे आणि त्यावर देखील सकारात्मक निर्णय होईल. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळेल असा एक प्रकारचा विश्वास मंगळवारच्या बैठकीत शिंदे गटाकडून व्यक्त केला गेला. तसंच हा मेळावा यशस्वी करण्याबरोबर या निमित्तानं राज्यभरात भव्य शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीनं त्या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. जरी शिवसेना पार्कवर दसरा मेळाव्यासाठी सर्वात आधी मूळ शिवसेनेकडून बीएमसीकडे रीतसर अर्ज केला असला तरी नेमकी परवानगी कोणाला मिळते यावर अजून निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवाजी पार्क न मिळाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून बीकेसी किंवा इतर दुसऱ्या मैदानाबाबत चाचपणी देखील केली जाते. त्यामुळे यंदा राज्यातल्या जनतेला एकाच दिवशी 2-2 दसरा मेळावे पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. फक्त शिवाजी पार्कवर नेमकं विचारांचं सोनं कोण लुटणार, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, हे लवकरच कळेल. तोपर्यंत वेट अँड वॉच. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मेळावा तर होणारच, पण कोणाचा आणि कुठे कळेल. तिकडे सगळ्यांचं लक्ष लागून असलेल्या आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसले. तयारीला वेग येतोय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी दौऱ्यांना सुरुवात केली. तसंच ते या निवडणुकीत युती करण्याचीही चर्चा जोरात होती. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच आगामी मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबद्दल न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली. महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष मुंबई मनपाच्या सर्व 227 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या भूमिकेचा कुणाला फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या महानगरपालिका असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल किंवा मग अन्य कुठल्या महानगरपालिका असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, संभाजीनगर असेल, सगळीकडे जेवढ्या जागा आहेत त्या सर्व लढवण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश हे राजसाहेबांनी दिलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही सर्व पदाधिकारी म्हणून त्याची तयारी करतोय. बातमी बाजूच्या गोव्यातली. गोव्याच्या काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे, कारण काँग्रेसच्या 8 आमदारांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दिगंबर कामत, जे माजी मुख्यमंत्री आहेत काँग्रेसचे, मायकेल लोबो, डेलिला लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प आमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस हे काँग्रेसचे 8 आमदार त्यांनी आज जाहीरपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे काँग्रेससाठी हा खूप मोठा धक्का मानला जातो. त्या 2024च्या निवडणुकीत आम्ही निश्चितच दोन्ही सीट तर जिखतलेच, बट गोंयच्यान जी काँग्रेस छोडो यात्रा सुरुवात जाल्या ती पुराय देशभर वेगवेगळे काँग्रेसचे लिडर हे सोडून देश राष्ट्र हिता खातीर म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीक मेळटले, जॉईन जातले आणि मोदीजीचे हात बळकट करतले. आणि आमचे स्वप्न जे आसा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत की पुराय येता त्या 2024 400+ सीट घेऊन मोदीजी परत एकदा देशाचे पंतप्रधान जातले. अजिबात नाही पडलेली आहे. हे ऑपरेशन लोटस हे सातत्यानं या देशामध्ये होतं आहे आणि सातत्यानं आमदारांना विकत घ्यायचं, त्यांना अडचणीत आणायचं, मग पक्षामध्ये अशाने लोकशाही तर मरेल ना. याला काय अर्थ आहे का? हे विकत घेण्याचं आमदारांना ज्या पद्धतीनं लोकशाहीला विकत घेण्याची भूमिका भाजपने नेहमी आपल्या डोक्यात ठेवलेली होती, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा गोळा करायचा आणि पैशाच्या भरोशावर आणि केंद्राच्या सत्तेचा आधार घेऊन केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून या पद्धतीनं देशामध्ये राजकारण जे सुरू आहे त्याचा प्रत्यय आहे. याला काही आता वेगळं या पद्धतीचा हा चमत्कार झालेला आहे असं कोणी मानायचं गरज नाही. हे भाजपची जी घाणेरडीची राजकारणाची परंपरा आहे त्या परंपरेचं हे दर्शन आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं लोकार्पण आणि तैलचित्राचं अनावरण रशियामध्ये पार पडलं. मॉस्को इथे रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर इथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. संध्याकाळी मॉस्कोतल्या भारतीय दूतावासातल्या अण्णाभाऊंच्या तैलचित्राचंही अनावरण झालं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत रशिया मैत्रीच्या संबंधाची 75 वर्ष, तसंच अण्णाभाऊंचं रशियातलं वास्तव्य आणि त्यांच्या साहित्याचा रशियात असलेला प्रभाव असे सर्व योग साधून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कई बार हम लोग ये कहते हैं कि व्यक्ति जो होता है ये जन्म से कोई बड़ा नहीं होता, वो अपने कर्मों से बड़ा होता है. और अण्णाभाऊ साठे जी ने ये हमें दिखाया कि व्यक्ति अपने कर्मों से बड़ा हो सकता है, क्योंकि जिस प्रकार की प्रताड़ना को उन्होंने अपने जीवन में सहन किया, भोगा, उस प्रताड़ना के बावजूद भी दुनिया को राह दिखाने का काम उन्होंने किया और शिक्षा पाने का मौका नहीं मिला. लेकिन आज कई स्कॉलर्स उनके लेखनी के भरोसे या उनकी लेखनी पर रिसर्च करके डॉक्टरेट पा रहे हैं. ये मैं ऐसा मानता हूँ कि उनके कार्य का महात्म्य है. और जो हमारे देश में वंचित है, पीड़ित है, ऐसे हर व्यक्ति की आवाज के रूप में अण्णाभाऊ साठे जी को देखा
और इसीलिए मैं ऐसा कहता हूं कि जहां अन्याय है उस अन्याय के खिलाफ आवाज के रूप में अण्णाभाऊ साठे है। उनकी लेखनी जो है वो उस अन्याय को अभिव्यक्त करती थी, लेकिन केवल अभिव्यक्त नहीं करती थी, केवल दुख सामने लाने वाली लेखनी नहीं थी, उसके खिलाफ लड़ने का हौसला देने वाली भी लेखनी ये उनकी थी। और इसीलिए मैं ऐसा मानता हूं कि उस समय के लाखों लोगों के जीवन में एक प्रकार से उन्होंने अपनी कलम से बदलाव लाया और उनमें लड़ने की और जीतने की का एक हौसला उनकी कलम के कारण पैदा होता हमने देखा। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांच्या सेकंड इनिंगचा मार्ग मोकळा झालाय। सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयचा कार्यकाळ वाढवण्यासंबंधी संविधान संशोधनाला मंजुरी दिली, त्यामुळे आता सौरव गांगुली आणि जय शहा हे त्याच पदावर कायम राहतील। नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात विशेष पाहुणे आलेत। महाराष्ट्रातला, मुंबईतला भारतीय जनता पार्टीचा एक जोरदार आवाज, मुंबईच्या येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकींमधला एक प्रमुख चेहरा म्हणजे ॲडव्होकेट आशिष शेलार। सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या स्टुडिओमध्ये। सगळ्यात पहिला प्रश्न, महाराष्ट्रात राजकीय वातावरण नेहमीसारखं आजही ढवळून निघालेलं आहे। वेगवेगळ्या विषयांवरती भारतीय जनता पक्षांवर आणि सरकारवर टीकेची झोड उठते। सगळ्यात महत्त्वाचा आजचा मुद्दा आहे फॉक्सकॉन आणि वेदांताची गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाते। कोण याला कारणीभूत आहे? तुमचा काहीच दोष नाही आहे का? खरं तर वेदांत आणि ती गुंतवणूक भारतामध्ये ज्यांनी आणली, भारतात सेमीकंडक्टरचा प्लांट लागतोय। करोनाच्या काळामध्ये सगळ्या जगाला लक्षात आलं की चिप्स, सेमीकंडक्टर्स ह्या सगळ्या बाबतीत जर मॅन्युफॅक्चरिंग अडचणीत आलं तर जग अडचणीत येईल। आणि मग चीन आणि तैवान यामधल्या मॅन्युफॅक्चरिंगला त्रास झाला तर जगात किंबहुना भारतामध्ये ना आम्हाला गाड्या मिळतील, ना आम्हाला टी व्ही मिळतील, ना आम्हाला मोबाईल मिळतील, किंबहुना ते महाग होतील। मग या सगळ्यावर उपाय म्हणून भारतामध्येच याचं प्रोडक्शन झालं पाहिजे हा विचार मांडला माननीय नरेंद्र मोदींनी। प्रत्यक्ष त्याला गती देण्याचं काम सुरू झालं। केवळ 2-2.5 वर्षामध्ये एवढं मोठं काम पूर्ण करून प्लॅन्टची पायाभरणी होते आहे। मग भारतात हे काम सुरू होतं म्हटल्यावर ज्यांच्या पोटात दुखतं ते सगळे कोलेगुई करायला लागलेले आहेत। आणि त्यामुळे हे श्रेय मोदींना मिळण्याऐवजी हे महाराष्ट्रात आणि गुजरातचा वाद हा पेटवला जातोय, हा कुहेतूने पेटवला जातोय। यामध्ये भारताचं यश लपवण्याचा प्रयत्न आहे। या मोदी सरकारने केलेल्या कामाला जनतेपर्यंत पोहोचवण्यापासून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। हे माझं थेट म्हणणं आहे नंबर 1। मग यात शिवसेना पुढे काय आहे तर याकूबच्या थडग्यामध्ये स्वतःचे हात जे हिरवे झाले ते आता स्वच्छ कसे करता येतील म्हणून याकूबच्या थडग्यातून हात बाहेर काढण्याचा शिवसेने प्रचाराचा भाग आहे। राहता राहिला विषय वेदांत महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न फडणवीसांचे 2014च्या काळातले, नंतर मोदीजींच्या काळामध्ये ज्या वेळेला याला गती मिळाली त्यावेळेला सरकार उद्धव ठाकरेजींचं, त्या काळामध्ये सुभाष देसाई मंत्री होते, त्यांनी स्वतः सांगितलं हा आम्हाला उपयोगाचा नाही प्रोजेक्ट, हा महाराष्ट्रात होऊ शकत नाही। हे त्यावेळेच्या मंत्र्यांनी सांगितलं। एक बैठकीचं वृत्तांत त्यांनी मला दाखवा। अजितदादा असतील, आदित्य ठाकरे असतील, स्वतः उद्धवजी असतील, स्वतः सुभाष देसाई असेल, 2.5 वर्षामध्ये वेदांतांबरोबर वाटाघाटी, चर्चा, सहमती, प्रोजेक्ट आणण्यासाठीच्या सबसिडी या विषयावर बैठका झाल्या। याचं एक इतिवृत्तांत त्यांनी दाखवावं आणि मग बोलावं। 2.5 वर्षात एकदा भेटले नाहीत, चर्चा केल्या नाहीत। ज्या राज्यांनी चर्चा केला तिकडे तो गेला, दुर्दैवाने महाराष्ट्रातनं तो बाहेर गेला। मग आता याकूबच्या प्रकरणातून हात धुण्यासाठी हे प्रकरण वाढवलं जात आहे,
जनतेमध्ये आम्ही सत्य मांडू. महाराष्ट्रापेक्षा गुजरातने चांगली ऑफर दिली असा दावा अजितदादांकडून केला जातो. नाही, मला वाटतं यातलं तथ्य समोर येईल. याचं कारण होय, राज्यांमध्ये स्पर्धा देशाच्या विकासासाठी केवळ याच प्रोजेक्टला लागतात असं नाही, बऱ्याच प्रोजेक्ट्सना लागतात. आणि त्यामुळे त्यामध्ये प्रत्येक राज्य आपल्याकडे एखादा प्रोजेक्ट घेऊन जाण्याचा विचार करतो. गुजरातची ऑफर जर महाराष्ट्रापेक्षा जास्ती असेल आणि ते समोर येईल, किंबहुना मी आज अशी मागणी करेन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे की माजी निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत या सगळ्या प्रकरणातलं दूध का दूध पाणी का पाणी चौकशी करावी. बरं, किती बैठका झाल्या, सुभाष देसाई यांचं स्टेटमेंट का झालं, 2.5 वर्षामध्ये सबसिडी आणि प्रस्तावावर काय विचार डिपार्टमेंटने केला, वेदांतच्या लोकांना कितीदा बैठकीला बोलावलं गेलं, गुजरातमध्ये कितीदा बोलावलं गेलं, याचा इत्थंभूत चौकशी अहवालच द्यावा ना. दूध का दूध पाणी का पाणी होईल. बरं, आपले काही सहकारी देखील आपल्यासोबत आहेत. विनय प्रश्न विचारत आहेत. आशिषजी, तुम्ही आत्ता जी काही एक क्रोनॉलॉजी सांगितली, तरीही जेव्हा हे सरकार अस्तित्वात आलं तेव्हा सगळ्यात सुरुवातीच्या ज्या बैठका झाल्या त्याच्यापैकी काही बैठकांमध्ये ही एक बैठक झाली आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी हे अनाऊन्स केलं की सेमीकंडक्टरचा प्लांट महाराष्ट्रातच येतोय. त्यावेळेसपर्यंतही ही क्रोनॉलॉजी तीच होती आणि तरीही ह्या सरकारकडून ही अनाऊन्समेंट झाली. त्याला तुम्ही कसं बघता? मी तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देईन की जे माझ्याकडनं राहून गेलं होतं ते तुम्ही सांगितलं की केवळ या 60 दिवसामध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे किंबहुना 3 वेळा या वेदांताबरोबर बैठक देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजींची झाली. का झाली? महाराष्ट्रात टिकवायला झाली. महाराष्ट्रात येण्यासाठी काय करता येऊ शकतं हे घडवण्यासाठी झाली. ज्या वेळेला अन्य राज्याकडून त्या बाबतीतला प्रस्ताव त्यांना जो समोर यायचा आहे माहितीतून जास्तीचा मिळाला ते गेले. आमच्या प्रयत्नात काही अडचण आहे का? आमच्या प्रयत्नात काही कमजोरपणा आहे का? तुमच्या सरकारच्या काळात उद्धवजी ना तुम्ही प्रयत्न केलेत, ना बैठका घेतल्यात, ना इतिवृत्त केलं, किंबहुना तुमच्या मंत्र्यांनी तर त्याचा उपयोग नाही सांगितलं. मग आज याकूबच्या थडग्यातून हात हिरवे झाले हे वाळवण्यासाठीचं हे प्रकरण करू नका. महाराष्ट्र द्रोह एवढा बरा नव्हे. बरं, विलास. ठीक आहे, पण मुद्दा असा सुद्धा आहे की आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीला तुम्हाला सामोरं जायचं आहे. सातत्यानं तुमच्या विरोधात वापरला जाणारा मुद्दा हाच राहिलेला आहे की तुमचं गुजरातबद्दलचं प्रेम म्हणजे भाजपचं प्रेम, मराठी द्वेष वगैरे हे सगळे मुद्दे घेऊनच तुम्हाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता हे आयतं कोलीत मिळालेलं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? बघा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या न्यूजरूम बॉईजसाठी आहेत, जनतेतल्या नाहीत. मला कुठली निवडणुकीत त्यांनी हा मुद्दा घेतला नाही सांगावं. 2014ला तर अफजल खान आणि आदिलशाह पण आणले. काय झालं? मातीमोल शिवसेनेची झाली. 2017च्या निवडणुकीत पण त्यांनी आणलं. भावनात्मक मुद्दे आणून मराठी, मुंबई या सगळ्या विषयावर कोथळा, सुरा सगळी चर्चा करून झाली. काय झालं? शिवसेनेची अवस्था मेजॉरिटीपर्यंत पोहोचली नाही. आणि त्यामुळे भावनात्मक मुद्द्याला जर आधार सत्याचा नसेल तर जनता त्याला टिकत नाही. न्यूजरूममध्ये याची चर्चा तुम्ही जरूर कराल, जनतेला याच्यात थारा नाही. आणि सत्य जनता पाहते. बुलेट ट्रेनला विरोध कोणी केला? उद्धवजींच्या शिवसेनेने. राज्यात येणाऱ्या नाणार प्रकल्पाला विरोध कोणी केला? उद्धवजींच्या शिवसेनेने. येणाऱ्या रिफायनरीला विरोध कोणी केला? उद्धवजींच्या शिवसेनेने. मेट्रोला विरोध कोणी केला? उद्धवजींच्या शिवसेनेने. इनिशियल मुंबई नागपूर हायवेला विरोध कोणी केला? उद्धवजींच्या शिवसेनेने. मुंबई दिल्ली कॉरिडॉरला विरोध कोणी केला? उद्धवजींच्या शिवसेनेने. मुंबई बँगलोरला विरोध कोणी केला? उद्धवजींच्या शिवसेनेने. बुलेट ट्रेनला विरोध कोणी केला? उद्धवजींच्या शिवसेनेने. मुंबईमध्ये बुलेट ट्रेनवर IFC सेंटर बांधता येऊ शकतं हा रिपोर्ट देवेंद्रजींच्या सरकारच्या काळात आला. त्यांचं इम्प्लिमेंटेशन कोणी केलं नाही? उद्धवजींच्या शिवसेनेने. मग त्यावेळेला तुम्ही विकासाच्या सगळ्या मार्गावर अडथळे म्हणून बसता आणि मग वेगवेगळे एक प्रोजेक्ट येत नाही म्हणून कोल्हेकुई करता. या विरोधाभासातल्या भूमिका आहेत. जनता हे पाहते. त्याच बाजूला मी हे सांगेन, याच 60 दिवसामध्ये IFC सेंटरची मान्यता बुलेट ट्रेन खाली वर IFC सेंटर ह्या सरकारने मान्यता दिली. याच 60 दिवसाच्या काळामध्ये म्हणजे मी महाराष्ट्राचे 60 दिवस म्हणतोय, पहिल्यांदा असं घडलं जे सिब्स 40 वर्षापूर्वी मुंबईत आलं त्या सिब्समध्ये 40 वर्षात कोणीही त्यातनं नोकऱ्यांच्या वाढीचा
प्रयत्न केला आहे असं दिसलं नाही. पियुष गोयलांच्या डिपार्टमेंटने 40 वर्षानंतर पहिल्यांदा 200 कोटी रुपये खर्च करून 50,000 कोटीची निर्यात व्हावी आणि 5 लाख नोकऱ्या व्हाव्यात म्हणून आमच्या सांताक्रूज आणि मरोळच्या सिप्समध्ये प्रस्ताव आणला. मग त्यावेळेला यांची तोंड कराचीच्या तलावात का गेली होती? आणि त्यामुळे यांचं प्रेम मुंबईचं बेगडी आहे. मुंबईला जे मिळवलं आणि दिलं ते भाजपने दिलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. माझा एक प्रश्न आहे याच मुद्द्याबद्दल. ठीक आहे, आज तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय, पण 1 लाख लोकांची भाकरी आज गेली आहे, हे महाराष्ट्राचं शल्य आहे. या पुढच्या तरी काळात किमान सत्ताधारी आणि विरोधक एका आवाजात महाराष्ट्रासाठी बोलतील का? भारतीय जनता पक्षाने त्याही वेळेला समर्थन दिलं, आजही दिलंय. 1 लाख गेली तर 10 लाखाचं आणू हेच शिंदे फडणवीसांचं ध्येय आहे. बरं मिलिंदजी, असं आहे की तुमच्यावर असा आरोप झाला की 25 वर्ष युतीत सडले आणि म्हणून मग बाहेर पडले. पण 25 वर्ष महापालिकेत तुम्ही बरोबर होतात. पुढच्या काळात महापालिकेची निवडणूक आहे. पण याच शिवसेनेतले काही जणं जसे राज्यात तुमच्याबरोबर आले तसे मुंबईत आणण्याचा तुमचा काही प्रयत्न आहे का? आणि गेल्या वेळेला महापौर बसता बसता राहिला भाजपचा. तर असं वाटतं की त्यावेळेला थोडं उदारता दाखवायला नको होती. त्यावेळेला आग्रह धरला असता तर कदाचित भाजपचा महापौर बसला असता. पण ती राजकीय चूक होती त्यावेळेला निर्णय घेण्यातली. तुम्ही 3 प्रश्न मला एकत्र विचारलेत. त्यामुळे पहिल्यांदा तर भारतीय जनता पक्षाने त्यावेळेला मन उदार केलं, हे काही योग्य केलं की नाही याच्यावरची चर्चा करण्याची आजची ही वेळ नव्हे. दुर्दैव एवढंच आहे की मुंबईकरांना काय मिळालं तर 5 वर्षामध्ये मुंबईकरांची झोळी 80,000 कोटीची ठेव असलेल्या महानगरपालिकेपासून भरली गेली नाही. भरली म्हणजे सेवा सुविधांनी. हे त्या ठिकाणचं सत्यचित्र आहे आणि हे दुर्दैव आहे. राहता राहिला विषय 25 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो. एकही वर्ष आम्ही मुंबईचा महापौरपदी नव्हतो. एकही वर्ष मुंबईच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद जिथे आर्थिक नाड्या आहेत हे शिवसेनेने कधी भारतीय जनता पक्षाला दिलेलं नव्हतं. या सगळ्यामध्येच याच 25 वर्षामध्ये यांनी केलेल्या पापाला आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातला संघर्ष आम्ही केलेला आहे. मी नावानिशी सांगेन, मुंबईमध्ये अगदी पाणी शुद्धीकरणासाठी लागणारी तुरटी ॲलम याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आहे. ह्याचा लढा कोणी दिला तर भाजपचे तत्कालीन गटनेते गोपाळ शेट्टी. मुंबईतल्या ओपन भूखंडांवर एन्क्रोचमेंट होते आहे, ते राजकीय पक्षाच्या लोकांना दिले जात आहेत. याविरुद्धचा लढा कोणी दिला? भाजपचे तत्कालीन गटनेते पराग अळवणी यांनी. मुंबई महापालिकेमध्ये असलेल्या संगणकीकरणामध्ये भ्रष्टाचार होतो आहे, याविरुद्धचा लढा मी स्वतः त्या ठिकाणी दिला. तरी तुम्ही सत्तेत होतातच ना एकत्र. म्हणून या सगळ्यात मुंबईकरांना मिळालं पाहिजे. शिवसेनेच्या विरोधात बोलायला एवढं अडचणी द्यायचं काही कारण नाही, पूर्ण करू द्या मला. आणि म्हणून या संगणकीकरणापासून सगळ्या कामामध्ये ह्या भ्रष्टाचाराला ओपन क्राफ्टेड मार्केट वाचवलं कोणी? त्याचा संघर्ष कोणी केला? मग या सगळ्या 25 वर्षामध्ये या कोलेल्या गोष्टींना तुम्ही कसं बघणार नाही? आणि म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो. पण उद्धवजींच्या कारभारात चाललेल्या महापालिकेतल्या शिवसेनेतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात त्याही वेळेला आम्ही बोलत होतो. हे सत्य मला सांगायचं आहे. बरं, शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट जी आहे त्याचं थेटपणे खापर हे नेहमी भाजपवरती फोडलं जाताना दिसतंय. प्रति शिवसेना भवन असेल, येत्या काळात BMC वरती भाजपची सत्ता येणं म्हणणं असेल, या सगळ्या गोष्टींकडे आपण कसं पाहता? शिवसेना हळूहळू करत जी आहे ती संपवत चाललंय भाजप, हा जो आरोप होतो यामध्ये कितपत तथ्य? शिवसेनेला दुर्दैवाने दुर्बल करण्याचं काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनीच केलं आहे. बरं, बाळासाहेबांचा विचार सोडला हे का भाजपमुळे झालं? बाळासाहेबांनी सांगितलेल्या युतीला सोडलं हे काय भाजपमुळे झालं? बाळासाहेबांनी 80% समाजकारण असा जो निर्देश दिला त्याऐवजी मला मुख्यमंत्रीपद हे काय भाजपमुळे झालं? ज्या वेळेला आपणच आपल्या पक्षाच्या स्थापनाध्यक्षाचा विचार आपण सोडतो आणि मग दुर्बलतेकडे जातो, मग त्याचं कारण स्वतःवर घेण्याऐवजी कोणावर तरी सोडलं पाहिजे, मग अन्य पक्षावर फोडलं जातं. हे काही सत्य नाही. यातनं स्वमनोरंजन होऊ शकतं पण यातनं सत्याचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचा यात काहीच संबंध नाही. भारतीय जनता पक्षाने काही 3 पक्षांना महाराष्ट्र विकास आघाडीला तुम्ही करा युती आणि मग नवाब मलिक आणि दाऊदच्या गँगबरोबर करा बैठक हे काही सांगितलेलं नाही.
आणि त्यामुळे या सगळ्या कुकृत्यामुळे त्यांची स्थिती झाली. मग हे पाप आपल्याकडे कसं घ्यायचं म्हणून हा प्रचाराचा मुद्दा आहे. त्याच्यापेक्षा याची जास्ती किंमत नाही. बरं ठीक आहे. दुसऱ्या पक्षांवर टीका करून मतं मिळत नाहीत, मतं मागताही येत नाहीत. मी थेट प्रश्न विचारतो, तुमच्या हातात सत्ता आली तर आज मुंबई महापालिकेतली जी टक्केवारी आहे, अनेक ठिकाणी जी टेबलाखाली व्यवहार करावे लागतात, हे सगळं संपेल का? मला असं वाटतं संपवण्याची वेळ झालेली आहे आणि ते काम भारतीय जनता पक्ष करेल. कारण टेक्नॉलॉजीचा उपयोग करून बऱ्याच गोष्टी साध्य करता येऊ शकतात. ते आम्ही दाखवलं. फॉर एक्झाम्पल, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि नगरविकास मंत्री असताना ऑटो DCR हा प्रकार कसा काय आला? ज्या वेळेला पूर्वी एखाद्या आर्किटेक्टला सबमिशन एका टेबलपासून दुसऱ्या टेबलपर्यंत करायला जाताना सगळीकडे पूर्वी हात ओले करावे लागत होते. ऑटो DCR आणि ऑटो सबमिशनच्या माध्यमातून एक नवीन टेक्नॉलॉजी उभी केली गेली. याचा उपयोग जो झाला, टेक्नॉलॉजीचा उपयोग, अशा पद्धतीचे उपयोग करून भ्रष्टाचाराला आळा, मर्यादा किंवा संपवता येऊ शकतं. या कामामध्ये उद्धवजींच्या शिवसेनेने जाणीवपूर्वक काम केलेलं नाही. आणि मग या सगळ्यात पोस्टिंगमध्ये लक्ष घाला, इथून तिकडे दुसऱ्याला नेताना काही ना काही हात ओले करा, हे जे प्रकार समोर येत आहेत, या सगळ्या प्रकाराला सुद्धा आळा घालता येऊ शकतो. भाजपकडे तो प्लॅनही आहे. बरं, आता बघितलं राज्यात महाराष्ट्र सरकारने की एक सरकार जाऊन दुसरं सरकार येतं, आधीच्या सरकारचे जे प्रकल्प असतात ते थांबवले जातात. महापालिकेत देखील हेच होणार का? सायकल ट्रॅकचा प्रस्ताव आहे, कोस्टल रोड चालू आहे, पवईच्या उद्यानाचा बाजूचं सुशोभीकरणाचा मुद्दा असेल, असे अनेक मुद्दे मुळातच विवादित राहिलेत. तुम्ही या मुद्द्यांना काय करणार? पुढे घेऊन पहिली जाणार, गोष्ट तर थांबवणार? कोस्टल रोडचा प्रोजेक्ट हा शिवसेनेचा नव्हेच, हा देवेंद्र फडणवीसांचा प्रोजेक्ट आहे. ते मुख्यमंत्री असताना महान प्रयत्नाने सगळ्या CRZच्या परवानग्या या त्यांनी आणल्या. त्यावेळेला युती असल्यामुळे वेगळी ऑथॉरिटी करण्यापेक्षा हा महापालिकेला करू द्या, या विषयाचा निर्णयसुद्धा त्यांनी केला. यासाठी लागणाऱ्या जगभरातल्या टेक्नॉलॉजीजसाठी राज्य सरकारने मदतसुद्धा केली. आणि म्हणून हा पूर्णपणे शिवसेनेचा प्रोजेक्टच नव्हे, तो चालू आहे, आजही चालू आहे. गती विकासाची थांबवावी भाजपचं धोरण नाही, ही उद्धवजींच्या शिवसेनेची भूमिका आहे. राहता ट्रॅकचा विषय तो तर कोर्टानेच खोडून टाकला की आम्हाला त्या ठिकाणी सायकल ट्रॅक नको, आणि पवई ब्युटिफिकेशनला आमचा विरोध कधीच नव्हता. त्यामुळे भाजप विकासविरोधी भूमिका घेत नाही. शिवसेनेने गिरगावातली मेट्रो थांबवली, आरेत अडवली, त्या ठिकाणी कांदिवलीत विरोध केला. या सगळ्या घटना ह्या शिवसेनेने केलेल्या आहेत. शेवटची काही मिनिटं आहेत विलास. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती हे सरकार आज स्थापन झालं. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये पालघरमध्ये 2 साधूंची हत्या झाली, हिंदुत्व धोक्यात आलं. सांगलीमध्ये जेव्हा साधूंना मारलं गेलं, तुमच्या सरकारच्या काळात हिंदुत्व आज तरी सुरक्षित आहे का, असं कसं म्हणायचं? 100% हिंदुत्व सुरक्षित आहे. मग हे का घडलं? गणेशोत्सव ते गोविंदा ते नवरात्रोत्सव, या सगळ्यामध्ये उत्सवप्रेमी जनतेच्या मागे आणि धार्मिक कृत्याच्या मागे सरकारचं बळ उभं राहील. आणि केवळ बोलून नाही, ते करून दाखवलं. साधूंच्या हत्याकांडामध्ये पालघरमध्ये न्यायालयापर्यंत लोक गेली, CBIला इन्व्हेस्टिगेशन करू द्या, पण उद्धवजीच्या सरकारने केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाअंतर्गत साधूंच्या निर्गुण हत्येचं CBI इन्व्हेस्टिगेशन रोखलं. परवाच्या कॅबिनेटमध्ये निर्णय केला, CBIच्या इन्व्हेस्टिगेशनच्या परवानग्या या शिंदे फडणवीस सरकारने दिल्या. मग ते पालघर असो की अन्य कुठेही असो, दुर्घटना झाली किंवा घटना घडली ती हिंदुत्वाला बाधक असेल, शिंदे फडणवीसांचं सरकार सगळ्यात पहिलं पुढे येईल. एक प्रश्न मला विचारायचा आहे. आता काही महिन्यात पुढच्या मुंबईच्या महानगरपालिका निवडणुका आहेत, पण तरी अजूनही आपण बघतो की मुंबई ही जवळपास राजकीय पटलावर एक फुटबॉलसारखी झालेली आहे. अजूनही प्रत्येक राजकीय पक्ष एक दुसऱ्यांवर वेगवेगळे आरोप करतायत. निदान आता जेव्हा निवडणुका आपल्यासमोर आहेत त्यावेळेला भाजपकडून तरी एक प्रगतीकडे नेणारी मुंबई किंवा प्रगतीपथावर असणारी मुंबई, अशा प्रकारचा प्रॉपगेंडा तुम्ही करणार का? आणि त्यासाठीची तुमची अजेंडा लिस्ट काय असेल? नाही, एखादं खोटं बोललं तर त्याला उत्तर द्यायचं नाही. असंबंध, अप्रासंगिक, अवैध गोष्टींचं काही वक्तव्य केलं तर त्याच्या विरोधात बोलायचं नाही. शिवसेनेने जे चालेल ते बोलल्यानंतर शांतपणे ऐकून घ्यायचं म्हणजे प्रामाणिकता. अशी प्रामाणिकता गेली 30 वर्ष आम्ही केली, बाळासाहेबांकडे बघून केली, आणि त्यामुळे यांचा उद्धटपणा वाढत गेला. आता हे सहन होणार नाही. आणि म्हणून टीट फॉर टॅट उत्तर दिलं जाईल. राहता राहिला प्रगतीचा विषय, हा केवळ आमच्यासाठी बोलण्याचा विषय नव्हे,
आज मी थेट आपल्याला विचारेन, या 437 स्क्वेअर किलोमीटरच्या मुंबईत 52 पूल बांधले कोणी हो? भाजपच्या नितीन गडकरींनी बांधले. एअरपोर्टकडे जाणारा रस्ता 8 पदरी केला कोणी हो? भारतीय जनता पक्षाच्या नितीन गडकरींनीच केला. मुंबईमध्ये 90च्या दशकामध्ये हवेत त्या ठिकाणी नाही, केवळ इम्पोर्टेड गाडी आपण घेतली तर तुम्हाला फोन कॉल यायचे की बाबा वसुली. त्या प्रकारापासून अंडरवर्ल्डला खतम करण्याचं काम भाजपच्या गोपीनाथ मुंडेंनी केलं. याच मुंबई शहरामध्ये सबर्बन रेल्वेला पर्याय म्हणून मेट्रो रेल्वे 9 रूटमध्ये आणण्याचं काम आणि गती देण्याचं काम भाजपच्या देवेंद्रजींनी केलं. मी असंख्य कामं मांडेन आणि त्यामुळे मुंबईच्या खऱ्या विकासाचं चित्र आणि ते पूर्ण करण्याची ताकद ही भारतीय जनता पक्षाकडे आहे. येणाऱ्या काळामध्ये भ्रष्टाचार कसा संपेल, विकासाचं चित्र कसं असेल, ते पूर्ण करण्यासाठी आर्थिक गणितं कशी असतील आणि ते करताना सामान्य मुंबईकरावर कुठलाही भार येणार नाही याची ब्ल्यूप्रिंटच आम्ही देणार आहोत. शेवटचा प्रश्न आणि शेवटचं मिनिट. महापालिकेची निवडणूक स्वबळावर म्हणजे 100% भाजपावर का शिंदे गटाच्या सोबत मनसेचेही काही डब्बे लागणार आहेत? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणून ही निवडणूक लढेल हे स्वतः अमित शहाजींनी घोषित केल्यानंतर आपल्या मनात शंका काय हवी? नाही, मनसेचं काय असं आहे ना की अमित राज शहाजींनी ठाकरेंची सांगितलेल्या मैत्री ही प्रश्नानंतर वेगवेगळ्या आपल्या टप्प्यावरची मनात आहे. शंका येत असेल तर त्याचा हेतू काय? पत्रकार म्हणून तर आम्ही 10 वेळेला विचारणार की मनसेच्या मी उत्तर बरोबर दिलंय. जाणार घेणार काय मी करणार? माझं उत्तर दिलंय. बरं, पण जाता जाता एक प्रश्न विचारावा असं वाटतो की सुप्रिया सुळे असू देत, अजितदादा असू दे, प्रत्येक जण आरोप करताना दिसतं की शिंदे सरकारचे सगळे निर्णय हे दिल्लीत होत आहेत. उद्या महापालिकेवरती जर झेंडा फडकला तर त्याचेही निर्णय दिल्लीतून होणार? मला वाटतं हा प्रचाराचा भाग आहे. बरं, सिल्वर ओकमधनं चालायचे निर्णय त्यावेळेला चालायचे का? आणि त्यामुळे स्वतःचे करू शकले नाहीत त्या गोष्टी जर शिंदे फडणवीस करतायत तर त्याला विरोध कसा करायचा, त्यासाठी केलेला विपर्यास आहे. विपर्यासातून पुन्हा एकदा सांगतो, बातम्या होतील, जनतेच्या विकासाचं स्वप्न पूर्ण होणार नाही. नेहमीप्रमाणेच तुम्ही जोरदार उत्तर तुमचे असतात. पाहूया आता विकासाचं जे प्रॉमिस तुम्ही देताय ते येत्या काळामध्ये तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही कसं पूर्ण करणार हे आम्ही लक्ष ठेवून आहोत. पुन्हा तुम्हाला बोलू. आज वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नक्की याच मंचावर. न्यूज 18 लोकमतमध्ये ताज्या बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. घडलं की 24 तास